नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. मित्रांनो, ब्लॉगची सुरुवात करतोय मी आपल्या ग्रामीण भागापासून. जसंही मी आलो मित्रांनो, तसं दिसत आहे की आपल्या ग्रामीण भागातल्या स्त्रिया ज्या मायमाऊली आहेत, गवताचे मोठे मोठे ओझे घेऊन जात आहेत मित्रांनो. तर आपण आता पोहोचतोय मित्रांनो पहूर मध्ये. समज गया. तर तुम्ही पाहू शकतात की जसंही आपली पहूरमध्ये एंट्री झालेली आहे मित्रांनो, तसं पहूरमध्ये आठवडे बाजार भरलेला आहे. खूप असं गर्दी झालेली मित्रांनो बाजारामध्ये. तर माझं एक सांगणं आहे मित्रांनो तुम्हाला, रोज भाजीपाला घेण्यापेक्षा तुम्ही आठवड्यातनं एकदा आठवड्या बाजारातनं बाजार करा. खूप स्वस्तात बाजार होईल मित्रांनो तुमचा. 30 रुपयाला अर्धा किलो लसूण आहे मित्रांनो. तर इतर दिवशी तुम्ही घेतला तर 70 रुपयाला पाव मिळतो तुम्हाला. तर पुढे आल्यानंतर मित्रांनो आपली एंट्री झालेली आहे जामनेरमध्ये. सुरुवातीला जामनेरच्या रणगाडात ठेवण्यात आलेला आहे मित्रांनो प्रथमदर्शनी स्वागतासाठी. खूप छान शहर आहे मित्रांनो, सुंदर शहर आहे जामनेर. जामनेरची लोक पण खूप चांगले लोक आहेत मित्रांनो. तर जामनेर शहराबद्दल तुम्हाला माहीतच असेल कोणाचं आहे. जामनेर शहर हे मित्रांनो माननीय आमदार, माननीय मंत्री साहेब गिरीश महाजन भाऊ, गिरीश महाजन सर यांचं शहर आहे मित्रांनो. म्हणजे हे राहतात इथं. आणि मी जामनेरमध्ये स्वतः 4 ते 5 वर्ष राहिलेलो आहे मित्रांनो. जामनेरची लोक खूप प्रेमळ आहेत आणि लकी असतं जामनेर. बाहेरून जे लोक येतात त्यांच्यासाठी खूप लकी असतं. जनरली हे पाहण्यात आलेलं आहे की बाहेरच्या लोकांना त्यांचा व्यवसाय असेल, त्यांचं करिअर असेल, कधीही चांगलं झालेलं आहे मित्रांनो इथं आल्यानंतर. तुम्ही पाहू शकता की किती सुंदर आणि स्वच्छ रोड बनवण्यात आलेले मित्रांनो. सर्व पक्के रस्ते झालेले. इथं सुद्धा जामनेरचा आठवडा बाजार ह्या एरियातच भरतो. तर हा मेन रस्ता आहे मित्रांनो जामनेरचा. आणि तुम्ही खूप चांगला प्रतिसाद देत आहे मित्रांनो. आपल्या यूट्यूब चॅनलला असेल किंवा इन्स्टाला असेल, असाच तुमचा सपोर्ट असू द्या. आणि खूप खूप आभारी मित्रांनो तुमचा की तुम्ही इतके चांगल्या प्रकारे मला सहकार्य करताय. तर तुम्ही झाडं बघू शकतात मित्रांनो, डिवायडरवर किती सुंदर अशी झाडं लावण्यात आलेली आहेत. आपण आलो आहे BOTच्या समोर. आता इथं हा आहे मित्रांनो नगरपालिकेचा चौक. नगरपालिकेच्या चौकात तुम्हाला उजव्या साईडला दिसेल मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप मोठा असा स्टॅच्यू दिसेल मित्रांनो. त्याच्या बाजूला बाजार असतो मित्रांनो तिथं. आणि आपण जातोय आता बसस्टँडकडे. तर BOT कॉम्प्लेक्स हे नवीन BOT कॉम्प्लेक्स आहे मित्रांनो. हे बघा जामनेरचं बसस्टँड किती स्वच्छ आणि सुंदर आहे. आता आपण आलो आहे मित्रांनो आपल्या मित्राच्या घरी. मित्राचं नवीन घर बांधलेलं आहे मित्राने. घर काय म्हणायचं मित्रांनो, बंगला बांधलेला आहे. आपले खूप जवळचे मित्र आहे भूषण सोनार दादा, त्यांचं हे सुंदर घर बघा मित्रांनो. त्यांच्याच घरासमोर मी काही दिवसापूर्वी राहत होतो रेंटने मित्रांनो. ते रूम मालक पण आपलेच जवळचे मित्र आहेत. आता बघा घरात पूजा, किती सुंदर पूजा मांडलेली आहे मित्रांनो. म्हणजे माझ्या समोर या घराचं काम झालेलं आहे बांधकाम. दादा बघा, त्याला माहिती आहे यूट्यूबचा व्हिडिओ बनतोय, प्रसाद देतोय आपल्याला. थँक्यू मित्रा. तर मित्रांनो आपण आलोय आता जेवणासाठी मंडपामध्ये. आपले मित्र आपल्याला भेटलेले. फोन आलेला आहे माझ्याकडे, रेकॉर्डिंग आहे भूषण दादांचा. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. असं मला आता इथं मित्रांनो जेवायला आलोय, पण हे 3 जण आपल्याला जीव देत नाही. 1 मिनिट बाहेर कर पडतो तेव्हा जेव्हा भेटेल. मालक आहेत आणि इकडे मला झूम करा. आमचे मालक आहे आणि डॉक्टर आहेत बरं का. हे जेवण करू देत नाही. गोड्या मला घ्यायच्या याच्यानंतर चालत नाही. याला जेव का बदलत नाही, याला कुत्र जावलेलं आहे, याला पानावर चालत नाही, याला जमिनीवर चालत जेवण. त्यामुळे वाट पाहतो करायची. आता वेळ आहे मित्रांनो जेवणाची. आता जेवणामध्ये मेनू बघा मित्रांनो तुम्ही. मठ्ठा, स्पेशली मठ्ठा होता, लाडू, वांग्याची भाजी, बट्टी. तर ब्लॉग पूर्ण बघा मित्रांनो, तुम्हाला पुढे कडे लागेल. हे आपले भूषण दादा आहे, ज्यांच्या घराचा कार्यक्रम मित्रांनो. तर मित्रांनो ब्लॉग पूर्ण बघा. ब्लॉगमध्ये तुम्हाला अजून पुढे खूप चांगल्या चांगल्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत. खूप मजा येणार आहे. अरे तोंड आकरा ना मामाचा भरोसा. अरे एवढं लाडू
अरे गायब झाला क्या वाचा मित्रांनो आपल्या तुम्हाला घर बघा आपल्या भूषण दादांचं अभिनंदन दादा. काही मदत लागली जामनेर मध्ये कधी अर्ध्या रात्री फोन करा. यांना कॉल करा यांना नका करू. तर मित्रांनो गोलूच्या बाईकवर आपण रिटर्न होण्यासाठी निघालेलो आहे. तर आपल्याला जायचं अजिंठा. मित्रांनो गोलूने नवीन बाईक घेतली आहे. या गायला म्हणजे हँडल टच करत दिलं होतं गोलूने. आता नवीनच शिकलेला आहे 2-3 दिवसापासून. जे पाहिजे तेवढी बाईक येत नाही अजून त्याला. जसं त्याला माहिती पडलं बसं भाऊ आलेले जामनेरमध्ये लगेच आपल्याला भेटायला आला. आता आम्ही जातोय मित्रांनो आपल्या बाकी दुसऱ्या मित्रांना भेटायला. बघूया काहीतरी रील्स वगैरे बनवू त्यांना भेटून. आलोय आपण त्यांच्या दुकानामध्ये. तर त्यांचं सलून आहे मित्रांनो फ्रेश करवते. उमेश दादा इकडे बघा. त्यांनी आधीच बघून घेतलं आपल्याला आले म्हणून असं. म्हणून बघा आता रिएक्शन देणार नाही. हा त्यांना कळून गेलंय आधीच. त्यांचे भाऊ आहे ना मोठे भाऊ. हा भाऊ आहे त्यांचा पण. ते दीपक आहे का? मग कोणाला कुठे तिकडे का गोलू. नमस्कार हो. व्हिडिओ घेणार आहे का? हा पंखा चालू झाल्यावर हवा येते आणि हवा आली की थंडी वाजते. थंडी वाजली की चहा प्यायला येणं पडतं. समजलं का तुले? चहा प्यायला व्यवस्था करायची नाही. 1 2 3 समजलं का तुले? चहावाला म्हणतात माले. आता उचला. या धन्यवाद. तिकडे निघ ना. असा संभारी आहे बस. रियुनियन म्हणता याला. जामनेर मध्ये रील स्टार. जामनेर सोडला माझा ना गाव चेस घ्या उमेदा. चेस घ्या बरं. 30% चाल मग गोलू भेटू माझं लवकरच भेटू. हो नक्की. किती रविवार आले तुमचे? 20 रविवार आले. 20 रविवार जामनेर. 20 रविवार म्हणजे काय मी 4 वर्षापासून तिकडे आहे काय. मग का चाल ठीक चल. मित्रांनो ही ती कार आहे ज्या कारमध्ये दोघं पती पत्नी पुण्याला जात होते. माहेरी आलेली बिचारी ती मुलगी पप्पांना व आईवडिलांना भेटून निघत होती. तर रस्त्यामध्ये मित्रांनो त्यांचे टायर फुटल्यामुळे गाडी डिवायडरला ठोकली गेली. तर अचानक गाडीने पेट घेतला मित्रांनो. लोकांनी खूप प्रयत्न केला वाचवण्यासाठी. तिचे जे मिस्टर होते त्यांना वाचवण्यात आलं. पण ते महिलाला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केला पण नाही शक्य झालं. विंडो तोडण्याचा प्रयत्न केला मित्रांनो लोकांनी खूप. पण नाही वाचली बिचारी. बघा इथं ह्या डिवायडरला ठोकलेली होती. आता 4-5 दिवसापूर्वीचीच घटना आहे. तुम्ही न्यूजपेपरमध्ये किंवा बातम्यांमध्ये बघितलंच असेल आणि रील्स पण आलेल्या होत्या खूप. बघा इकडनं पहूर आणि इकडे जाताना पुणे मित्रांनो. तुम्ही गाडीची अवस्था बघा. गाडीचे म्हणजे काहीच शिल्लक राहिलेलं नाही. आणि गाडीमध्ये कपडे सुद्धा अजून सुद्धा दिसतील तुम्हाला तिथं जळालेले. गाडीचे टायर्स गाडीचं म्हणजे पत्रा काहीच राहिलेलं नाही आहे. विचार करा मित्रांनो गाडी जेवढी सेफ आहे तेवढी धोकेदायक पण आहे आपल्यासाठी. तर काळजी घ्या गाडी ड्राईव्ह करताना चालवताना मित्रांनो. काळजीने गाडी चालवा. अजिंठ्याला जर आले मित्रांनो तुम्ही अजिंठा लेणी पाहायला तर तुम्हाला जेवण करायचंय नाश्ता करायचंय समजून घ्या. तर त्याच्यासाठी ही हॉटेल चांगली आहे. हॉटेल राधे कृष्ण. तर गर्दी पण खूप राहते. गाड्या लावायला पण पार्किंगला जागा आहे. आणि इकडनं अजिंठावरून तुम्ही आले समजा इथं गाडी लावली की तुम्हाला
जेवणाला चांगली उत्तम हॉटेल आहे. मला काही त्यांनी पैसे दिलेले नाही आहे, मी माझा अनुभव सांगतोय तुम्हाला. मी इथं जेवण केलेलं आहे. माझी इथली फेवरेट भाजी तुम्हाला सांगतो. हे बघा, यांच्याकडे जर आले मित्रांनो, माझी फेवरेट भाजी सांगतो तुम्हाला. हे बघा मित्रांनो, ही भाजी व्हेज बुना 300 रुपयाला आहे. ही भाजी बेस्ट असते यांच्याकडे बरं का, मी पर्सनली खाल्लेली. आले इथे तर नक्की भेट द्या हॉटेलला. थँक्यू सो मच. बाय बाय. हॅव अ नाईस डे मित्रांनो.